राधे राधे मित्रांनो, जय श्री कृष्ण. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. आमच्या या वृंदावन टूरमध्ये आज आम्ही येऊन पोचलो आहोत अशा एका ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचे बालपण गेले आहे. द्वापर युगातील एक अतिशय रम्य ठिकाण. द्वापर युगातील हे एक अशी पवित्र जागा आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी आपले बालपण घालवले. आज आपण आलो आहोत मथुरा जिल्ह्यातील नंदगाव या ठिकाणी आणि आपण आहोत आता सध्या नंदभवनामध्ये, म्हणजे नंदबाबाचे घर. या ठिकाणी आपण पाहू शकता भिंतीवर भगवान श्रीकृष्णांच्या लीला या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहे. विशेष अशा रंगांनी या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध घटना प्रसंग या ठिकाणी कोरण्यात आलेले आहे. हे मंदिर म्हणजेच नंदबाबांचे घर. मित्रांनो, हे मंदिर नंदीश्वर टेकडीवर वसलेले आहे. जेव्हा कंसाच्या त्रासामुळे भगवान श्रीकृष्ण आणि नंदबाबांना गोकुळ सोडणे भाग पडले, तेव्हा नंदबाबा आपल्या संपूर्ण बाळगोपाळांसह या डोंगरावर येऊन वास्तव्याला राहिले. इथेच भगवान श्रीकृष्णांनी वयाच्या 7व्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंतचे बालपण अनुभवले. हे मंदिर म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचे घरच आहे. या ठिकाणी बघू शकता सुंदर अशा नक्षीकामासोबतच या मंदिरांच्या भिंतीवर भगवान श्रीकृष्णांच्या जीवनलीला कोरण्यात आलेल्या आहेत. या नंदभवनाचे बांधकाम रूपराम कटारा यांनी 19व्या शतकात केले होते. लाल आणि पांढऱ्या दगडात बांधलेले हे मंदिर दिसायला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. इथली शांतता वेगळीच आहे आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देते. मित्रांनो, नंदगाव हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी कंस मामाच्या त्रासापासून वाचण्यासाठी वसुदेवजींनी बाल श्रीकृष्णाला नंदबाबांच्या घरी आणून ठेवले आणि मंदिर हे नंदीश्वर नावाच्या टेकडीवर बांधलेले आहे असे म्हणतात. खुद्द भगवान शंकरांनी कृष्णाचे बालरूप पाहण्यासाठी या टेकडीचे रूप घेतले आहे. या मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नंदबाबा, माता यशोदा, भाऊ बलराम यांचे मित्र, तसेच श्रीकृष्णांचे मित्र आणि आपल्या लाडक्या बाळगोपाळाची म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची अत्यंत विलोभनीय अशी मूर्ती पाहायला मिळते. इथे दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. विशेषतः होळी आणि जन्माष्टमीला या परिसरामध्ये भक्तीचा नाद होतो. आता परब्रह्म भगवान श्रीकृष्णांच्या आरतीचा आस्वाद घेऊ आणि तृप्त होऊ.